जय शिवराय. अंतोडी ग्रामस्थांचा जो ज्वलंत प्रश्न होता, रस्त्याचं जिथं काम सुरू आहे शामगाव वाटापासून ते उंबरजपर्यंत, तर तिथं अंतोडी विभागामध्ये बांधकाम विभागानं अतिक्रमण करून जोर जबरदस्तीनं तिथं रस्त्याचं काम सुरू केलं. कुठल्याही प्रकारचा कजापा नाही झालेला. भूसंपादन झाले ते संशय वावरत आहे. भूसंपादन करताना ज्यांचे अंगठे आहेत त्यांचं सह्या मारल्यात. भूसंपादनाची कुठलीही कागदपत्र तहसील विभागाकडे कुठेही नाही आहेत. अशा प्रकारे बांधकाम विभागाचे जे धुमाळ आहेत त्यांचा मनमानी कारभार, ते बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत का ठेकेदार आहेत, हाच प्रश्न एक जरी झालेला आहे. तर या संदर्भातलं मागं आम्ही एक निवेदन दिलं होतं. तहसीलदारची बैठक झाली, ती निष्फळ झाली. त्यांनी 7 दिवसात त्यांनी कजापा करण्याचे आदेश दिले, ते झालेले नाहीत. आत्मदहनाचा इशारा आम्ही 21 तारखेला दिला होता. त्या संदर्भातलं 26 जानेवारी रोजी आम्ही सगळे शेतकरी सोबत घेऊन अंतरीकरण आम्ही आत्मदहन करणार. त्या संदर्भातली बैठक आज तालुका पोलीस स्टेशनचे PI साहेबांनी लावली होती. त्यात PWC अधिकारी होते. सगळ्या अडचणी झाल्यानंतर त्यांनी तिथं एक लेखी आश्वासन दिले की अंतवडीचे काम जोपर्यंत सगळे कागदपत्र भूसंपादन असतील किंवा सगळे कागदपत्र जोपर्यंत त्यांचे बाधित शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत तिथलं काम बंद राहील असं एक लेखी आश्वासन दिले. तरी इथलं जे आंदोलन आहे आम्ही ते आज 26 जानेवारी आत्मदहन आंदोलन आहे ते स्थगित केले. जोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन असंच पुढं चालू राहील व इथून पुढे आम्ही आक्रमक आंदोलन चालू करू आणि त्या रस्त्यावरती करू. जिथं हा प्रश्न सुरू झालाय त्या रस्त्यावरती करू. शामगाव ते घाट ते उंबरजपर्यंत तिथं सगळं काम बंद करावं. या संदर्भातली एक बैठक माननीय प्रांत तहसीलदारांच्या लावण्याचे एक आश्वासन दिले. आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन, म्हणजे शिवडे असतील किंवा अंतोडी असतील असं नाही, तिथून जे सगळे बाधित शेतकरी आहेत उंबरज त्या मसूर फाट्यापर्यंत शिवडेच्या हद्दीपर्यंत या हायवेपर्यंत शामगावापर्यंत या सगळ्या शेतकऱ्यांसोबत घेऊन आम्ही अजून इथलं तीव्र आंदोलन चालू करणार एवढं सांगतो. जय महाराष्ट्र. तसेच जे रस्त्याचं काम सुरू आहे निसरे ते मायनीपर्यंतचं, इथून ते मायनीपासून ते शामगावच्या आट्यापर्यंत जोर जबरदस्ती करून त्या गावांना तिने दमबाजी करून ठेकेदार हा खूप मोठा कोणतरी मोठा आहे असं दाखवून तिथे शेतकऱ्यांना धमकी देऊन त्यांचे काम पूर्ण करत आले. तिथून पुढचं आंदोलन सुरू झालंय. वेळ पडल्यास निसरे ते मायनी जो रस्ता त्यांनी केलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक जन आंदोलन ह्या ठेकेदाराच्या विरुद्ध बांधकाम विभागाच्या विरुद्ध उभं करू एवढं सांगतो. हे आंदोलन कुठं उभं करणार? हे आंदोलन जे शामगाव घाट आहे त्या घाटामध्ये हे आंदोलन उभं करणार आहे. जे अंतोडी हद्दीमध्ये पडतोय तिथं त्या चौकामध्ये हे आंदोलन आम्ही सगळं उभं करू. आत्ताचे जे आंदोलन स्थगित केलं तुमचं जे हे होतं 26 जानेवारी दिवशी आत्मदहनाचा इशारा, ते कशासाठी स्थगित झालं? स्थगित करण्याचं अंतोडीकरांचं जे तिथं काम आहे भूसंपादनाचा जो विषय चालू आहे